हा मोठे होत असलेल्या मुलांनो, हा एक स्थूल वाचनासाठी असलेला धडा आहे, पण तरी अतिशय महत्त्वाचा आहे. डॉक्टर अनिल काकोडकरांनी दिलेला एक संदेश आहे. डॉक्टर अनिल काकोडकर हे अतिशय प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणु ऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. भारत सरकारच्या पद्मविभूषण अतिशय मोठा पुरस्कार आहे. हा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून हा एक पत्र डॉक्टर काकोडकरांनी लिहिलं आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव. बार्क म्हणजे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, BARC. त्याला बार्क असं म्हणलं आहे. बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व समृद्ध करेल. निश्चितच कुठल्याही मोठ्या कामांची सुरुवात छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाही, असा संदेश ते या पाठात देतात. या पाठामध्ये त्यांनी डॉक्टर होमी भाभा आहे, जे भारताचे महान अणुशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांच्याबरोबरचे अनुभव डॉक्टर काकोडकरांनी सांगितलेले आहेत. ते आपल्याला सर्वांना देखील जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची आणि कामाला येणारी गोष्ट ती आहे. त्यामुळे हा धडा केवळ परीक्षेलाच नव्हे तर आयुष्यात देखील मदतीला ठरेल असा आहे. एस्पेशली ज्यांचं मन अजून घडत आहे, जडणघडण होत आहे, असे टीनेजर जी परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी हे पत्र अतिशय विचारपूर्वक या पाठ्यपुस्तकात त्यांनी नेमलेलं आहे. तर मी हे वाचून दाखवते. मोठ्या होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. माझी खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे, शॉर्ट फॉर्म. होमी भाभा यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला. ॲटॉमिक रिसर्चचं फाउंडेशन म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले-मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा मी त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं-मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, स्वतःच्या अनुभवाने. एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. म्हणजे हा एक महत्त्वाचा धडा आहे की सांगकामी प्रवृत्ती आहे, त्याच्याऐवजी आपल्याला सांगितलं नसताना देखील आपलं काम चालू ठेवणं, हा एक महत्त्वाचा धडा इथे कळतो. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे आणि आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे, एनर्जी, आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. आता दुसरा अनुभव सांगतो. इथे डॉक्टर काकोडकरांनी अजून एक अनुभव सांगितलेला आहे आणि तो देखील डॉक्टर होमी भाभा यांच्या संदर्भातलाच आहे. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो तेव्हा तेथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला मला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावे लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे काही हवं असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले,
काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय की तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर हे असे 2 अनुभव अतिशय मौल्यवान असे शेवटी. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षांपूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. तर असा हा स्थूल वाचनाला असलेला धडा आहे. अतिशय चांगला आहे. त्याची प्रश्नोत्तरं आणि इतर शब्दार्थ आपण एका नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू.